MHT-CET मध्ये जे विद्यार्थी 99+ स्कोर करतात ना, त्या विद्यार्थ्यांचं एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे काय, त्यांचं एक टाइम टेबल. खरं तर बेस्ट टाइम टेबल असणं हे तुमच्या प्रिपरेशनसाठी खूप गरजेचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये पुढच्या 10 मिनिटांमध्ये असं एक टाइम टेबल तुम्हाला मी सजेस्ट करणार आहे, जे टाइम टेबल मी स्वतःसुद्धा फॉलो केलं होतं आणि 99+ स्कोर केले होते. मला माहिती आहे की मोस्ट ऑफ द विद्यार्थी आता 4 प्रॉब्लेम्समध्ये एकतर ते फेस करत असतील. एक म्हणजे काय, त्यांचं क्रॅश कोर्स किंवा त्यांची जो ऑफलाईन कोचिंग आहे त्याच्यामधून त्यांना वेळ मिळत नाही आहे. दुसरं, ते थिअरी तरी कव्हर करतायत परंतु MCQ सॉल्व करतात किंवा PYQ सॉल्व करतात, ते यांना म्हणावी तितकी PYQ सॉल्व होत नाहीत किंवा टाईम जास्त खर्च होतो. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर डेली गोल सेट करतात, मला इतके चॅप्टर्स कव्हर करायचे आहेत, 2 दिवसामध्ये हा चॅप्टर कव्हर करेल, परंतु ॲट द एंड त्या चॅप्टरला 4 ते 5 दिवस लागत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा डाऊट म्हणजे काय, तर मुलांचं टाईम टेबल फॉलो होत नाही. ते फक्त काय करतात, टॉपर्सचे पॉडकास्ट बघतात की या टॉपरने इतकं टाइम टेबल फॉलो केलं, इतके स्कोर केले, परंतु ते इम्प्लिमेंटेशन करत नाहीत, फक्त ओव्हर थिंकिंगमध्ये. या 4 गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या मुलांमध्ये आता फेस करतात. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. कारण का, MHT-CET 2025 मध्ये जर तुम्हाला चांगला स्कोर करून ड्रीम कॉलेजपर्यंत पोहोचायचं असेल तर पुढच्या 30 दिवसांचं तुमचं प्लॅनिंग, तुमचं टाइम टेबल, तुमचं टार्गेट्स सगळे सेट असले पाहिजेत. तेच मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मला 2 गोष्टींवरती सांगायचं आहे. एक म्हणजे काय, मुलांमध्ये एक भीती काय वाटते की CETची डिफिकल्टी लेवल आहे ना, JEE मेन्स लेवलची आहे आणि सगळी तेच म्हणतात की यावर्षी पेपर डिफिकल्ट येणार आहे, अवघड येणार आहे. कुणीही घाबरून जायचं कारण नाही. जरी पेपर डिफिकल्ट आला तरी यावर्षी सुद्धा कमी मार्क्सवर सगळ्यांना चांगलंच पर्सेंटाईल मिळणार आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, गेल्या वर्षीसारखं यावर्षी सुद्धा कमी मार्क्सवरती तुम्हाला सगळ्यांना चांगलंच पर्सेंटाईल मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या प्रिपरेशनवरती या ओव्हर थिंकिंगचा परिणाम होऊ देऊ नका की मला इतके पर्सेंटाईल मिळतील की नाही, माझा सिलेबस कव्हर होत नाही. तुमचा फोकस काय करायचा आहे, पुढच्या 30 दिवसांसाठी तुम्हाला तुमचा बेस्ट द्यायचा आहे. तर सगळ्यांना नमस्कार पुन्हा एकदा. सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझं पर्सनल टाइम टेबल सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुमचं टाइम टेबल कसं बनवायचं याबद्दल सजेशन सुद्धा देणार आहे. तर जे 30 डेज चॅलेंज आपलं सुरू आहे ते आजच्या दिवसाचे टास्क कोणकोणते आहेत. खरं तर माझ्या कॉलेज एक्झाम्स सुरू होत्या, त्यामुळे काही व्हिडिओज वगैरे मी अपलोड करू शकलो नाही, परंतु येथून पुढे रेग्युलर माझे व्हिडिओज अपलोड होत जातील. तर आज डे 16चे टास्क कोणते आहेत. फिजिक्ससाठी आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कंप्लीट करायचं आहे, तो उद्यापर्यंत तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर केमिस्ट्रीला कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहेत, त्याला सुद्धा तुम्ही पर्यंत कंप्लीट करायचं आहे. आणि मॅथमॅटिक्ससाठी इनडिफायनाइट इंटिग्रेशन आहे, याला हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. सो अजून सुद्धा 2 ते 3 दिवस तुम्ही एक्स्ट्रा घेतले तरी चालतील. ठीक आहे. तर आता बेस्ट टाइम टेबल काय असणार आहे 99+ साठी. मला माहित आहे की आपण काय करतो, ब्लाइंडली एखाद्याचं टाइम टेबल फॉलो करायला जातो. त्या मुलांना काय केलंय, 99+ गेल्या वर्षीच्या CET मध्ये स्कोर केलेत, तो 16 तास अभ्यास करायचा आहे, तर मला सुद्धा करायचा आहे. ही सगळ्यात जास्त वेगळी थिंकिंग आहे जी आपल्याला फॉलो करायची आहे. त्यामुळे पहिला पॉइंट आहे, मेक युअर ओन टाइम टेबल. तुमचं स्वतःचं टाइम टेबल तुम्हाला बनवायचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्ट्रेंथ्स वेगळे असतात, विकनेसेस वेगळे असतात. एखाद्या टॉपरला रात्रभर जाऊन अभ्यास करावासा वाटत असतो, काही मुलांना सकाळी लवकर उठून अभ्यास करायची सवय, मग त्यांना ब्लाइंडली का फॉलो करायचं आहे, ते त्यांचं शेड्यूल डिझाईन करतात. त्यामुळे डोक्यातून ही गोष्ट काढून टाका की त्यानं एखादं टाइम टेबल बनवलंय तेच मी फॉलो करणार आहे. मी सुद्धा आता जे टाइम टेबल नंतर माझं शेअर करणार आहे ते ॲज इट इज कुणीही फॉलो करायचं नाही. ते फक्त काय करायचं, आपण रेफरन्स म्हणून यूज करायचं की आपलं कोणत्या स्लॉटमध्ये काय अभ्यास केला पाहिजे, किती वेळ दिला पाहिजे एका सब्जेक्टला, हे रेफरन्स म्हणून यूज करायचं. मात्र सगळ्यांनी स्वतःचं टाइम टेबल स्वतः बनवायचं, ही असणार आहे पहिली गोष्ट. दुसरं, तुमचा बेस्ट टाइम तुम्हाला चूज करायचं आहे. म्हणजे आता दिवसातले आपले स्लॉट्स काय असतात, मॉर्निंग स्लॉट असतो, इव्हनिंग स्लॉट असतो आणि नाईट स्लॉट असतो. मग याच्यामधला असा स्लॉट ज्याच्यामध्ये तुमच्याकडे वेळ भरपूर आहे आणि तो तुमचा गोल्डन आवर्स असतात, मग असे स्लॉट्स चूज करून तुम्हाला त्यामध्ये डिफिकल्ट सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे. उदाहरणार्थ मला मॉर्निंग स्लॉटमध्ये मी काय करायचो, तर मला फिजिक्स डिफिकल्ट जायचं, त्यामुळे मी फिजिक्सचा अभ्यास करायचो. त्यामुळे तुम्ही तुमची जे बेस्ट हावर्स आहेत त्याच्यामध्ये तुमचा डिफिकल्ट वाटणाऱ्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे. तिसरा, आता मी नेक्स्ट पॉईंट काय आहे, तर तुमचे स्टडी हावर्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. विद्यार्थ्यांचं काय होतंय, क्रॅश कोर्स आहेत, त्यानंतर त्यांचे ऑफलाईन कोचिंग आहेत, त्यामुळे मुलांना टाईम कमी मिळतोय, हे मला सुद्धा मान्य आहे. परंतु सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय बाळांनो, हे क्रॅश कोर्स आहेत, तुमचे कोचिंग क्लासेस आहेत, परंतु सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे,
तर तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी जास्तीत जास्त वेळ मिळाला जाते. आता क्रॅश कोर्स किंवा ऑफलाईन कोचिंगचे दिवस जे 11वी-12वी होते त्यावेळीपर्यंत ठीक होतं, दिवस रात्र त्या कोचिंगमध्येच व्यवस्थित शिकून घ्यायचं. आता वेळ आहे तुम्हाला स्वतःला सेल्फ स्टडी करून जास्तीत जास्त न्यूमरिकल्स MCQ सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, त्यामुळे आता पहिली गोष्ट काय करायची, आज सगळ्यांनी तुमच्या दिवसातल्या 24 तासापैकी तुमच्या कोचिंगमध्ये किती वेळ जातोय, त्यानंतर तुमचे काही क्रॅश कोर्स असेल त्याच्यामध्ये किती वेळ जातोय, इतर ॲक्टिव्हिटीज, तुमचे झोपणं, खाणे, या सगळ्या गोष्टींवरती किती वेळ जातोय, याच्यातून फ्री टाईम किती वेळ येतोय तो पहिल्यांदा तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि त्यानुसार तुमचे स्टडी आवर्स जे आहेत ना ते अरेंज करा. आणखीन एक गोष्ट सांगायची आहे, क्रॅश कोर्स असू देत किंवा तुमचं ऑफलाईन कोचिंग असू देत, एखादा चॅप्टर समजा तुम्हाला परफेक्टली येतोय, त्याचे PYQ सॉल्व्ह केलेत आणि तोच क्लासमध्ये जर शिकवणार असतील तर तो चॅप्टर किंवा ती टाईम तुम्ही दुसऱ्या कामासाठी युटिलाइज करा. उगाच त्या चॅप्टरसाठी त्या क्लासचे 2 किंवा 3 तास उगाच युटिलाइज करायची काही गरज नाही. ठीक आहे, आपल्याला प्रायोरिटी सेट करणं येणं गरजेचं आहे. कारण का एखादा टॉपिक, आता होतं काय, मोस्ट ऑफ दी कोचिंग्समध्ये कसं असतं त्यांचं शेड्यूल फॉलो करतात आणि आपलं ऑलरेडी काही चॅप्टर्स प्रिपेअर झाले असतात, मग उगाच कशाला तिथं जाऊन टाईमपास करायचं ना. त्याऐवजी तुम्ही घरी बसून सेल्फ स्टडी केलात ना तरी सुद्धा चालेल. त्यामुळे प्रायोरिटीज डिटरमाइन करा. ठीक आहे, तिसरं असणार आहे ते म्हणजे काय, 1 सब्जेक्ट ॲट अ टाईम फॉर PCM. याचा अर्थ काय, मुलं काय करतात, तर मोस्ट ऑफ दी मुलं जे आमच्या मेंटरशिप बॅचमध्ये वगैरे आहेत ना ती काय डाऊट्स विचारतात, तर दादा मी आज फिजिक्सचा अभ्यास केला, उद्या केमिस्ट्री करेल आणि परवा मॅथ्स करेल, किंवा फिजिक्ससाठी मी 2 दिवस देते, केमिस्ट्रीसाठी 2-3 दिवस देते आणि मॅथमॅटिक्ससाठी 2-3 दिवस देते. म्हणजे मी आठवडा पूर्ण माझे 6 किंवा 7 दिवस आहेत ना ते 2 दिवसांमध्ये मी डिवाईड करत जाते. हे असं तुम्हाला करायचं नाही आहे. हे यासाठी, समजा आज मी फिजिक्सचा एखादा चॅप्टर कव्हर केला, तोच फिजिक्सचा चॅप्टर मला केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स यामध्ये गॅप इतका होतो की पुढचा चॅप्टर येईपर्यंत त्याची लिंक असते किंवा जे आपण मागे कव्हर केले ते सगळं विसरून जातो. त्यामुळे डेली म्हणजे दररोज फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचा थोडा का असेना तो अभ्यास झालाच पाहिजे. ठीक आहे, हे सगळ्यात गरजेचं आहे की तिन्ही सब्जेक्ट्सचा तुम्हाला इक्वली ट्रीट करायचं आहे. मला फिजिक्स अवघड जातं आहे, मॅथ्स अवघड जातं आहे म्हणून त्याला स्किप करायचं नाही आहे. जो सब्जेक्ट डिफिकल्ट जातो आहे त्याला हायेस्ट प्रायोरिटी द्यायची. मोस्टली जरा मॅथमॅटिक्सवरती प्रायोरिटी जास्त द्या, त्यानंतर केमिस्ट्रीला द्या, त्यानंतर फिजिक्सला द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर चौथा आणि इम्पॉर्टंट पॉईंट काय, तर डेली टार्गेट्स तुम्ही सेट करायचं आहे आणि तुमची प्रोग्रेस ॲनालाइज करायचं आहे. आता उदाहरणार्थ काय करायचं, उदाहरण सांगतो, मॅथमॅटिक्सचा समजा मॅट्रिक्स हा चॅप्टर आता तुम्ही अभ्यास करताय. मॅट्रिक्स चॅप्टरला समजा मी 3 तासामध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे आजच्या दिवसासाठी, तर 3 तासाचं तुमचं डिव्हिजन कसं असलं पाहिजे, पहिल्या 1 तासामध्ये त्या चॅप्टरची थिअरी जी आहे ती तुमची परफेक्टली कव्हर झाली पाहिजे. जेवढ्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तेवढे तुमचे PYQs लवकर सॉल्व्ह होतात. ठीक आहे, 1 तासामध्ये त्याची थिअरी कव्हर करायची आणि पुढच्या 2 तासांमध्ये तुम्हाला त्याची फक्त न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे किंवा PYQs आहे. पहिली प्रायोरिटी PYQsला द्या आणि त्याच्यानंतर मग तुमचे एक्स्ट्रा काही न्यूमरिकल असतील ते सॉल्व्ह करा. आय होप तुम्हाला हे जे 4 पॉईंट्स आहेत ते समजले असतील. तुमचे टाईम टेबल स्वतः बनवा. ही 4ही पॉईंट्स आहेत ना ते तुमच्या टाईम टेबलसाठी खूप गरजेचे आहेत. आता माझं स्वतःचं पर्सनल टाईम टेबल सांगण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे काय, तर आम्ही आमचा जो लास्ट 30 दिवसांमध्ये बाळांनो सगळ्यात गरजेचं काय, तर तुमचा स्कोर बूस्ट करणं. कारण का तुम्ही डायरेक्टली जाऊन CET एक्झामला फेस केला तर समजणार नाही आहे की तुम्हाला फिजिक्स किती वेळात अटेम्प्ट करायचं आहे, केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स कसे अटेम्प्ट करायचे आहे, मॅथ्सचे डिफिकल्ट क्वेश्चन्स जर आले तर ते कसे अटेम्प्ट करायचे हे समजणार नाही आहे. याच्यासाठी तुम्ही आत्तापासूनच टेस्ट द्यायला स्टार्ट करा. लास्टच्या 30 दिवसांमध्ये भलेही तुमचा सिलेबस ॲटलीस्ट 50 to 60% जरी कवर असेल ना, हळूहळू टेस्ट द्यायला सुरुवात करा, जेणेकरून ते 3 तासाच्या टाईम स्लॉटमध्ये कशी टेस्ट अटेंड करायचे हे तुम्हाला सवय लागेल. खरं तर जो आमचा पर्सनल मेंटरशिप आणि मेगा मॉक टेस्ट सिरीज प्रोग्राम आहे त्याच्याबद्दल सांगणार आहे. ज्या मुलांना एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. कारण का मी बाकीच्या टेस्ट सिरीज वगैरे सांगणार नाही, परंतु आमच्या ज्या टेस्ट सिरीज आहे एक तर बेस्ट आहेत, दुसरं CET सारखा इंटरफेस मिळतो. टोटल 20 फुल सिलेबस टेस्ट आहेत ॲज पर MHT CET 2025 सिलेबस. लास्ट इयरचे सगळे पेपर्स इन्क्लुडिंग आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय, तर पर्सनल मेंटरशिप. तुमच्या चुका बाळांनो कुठे होत आहेत, तुम्हाला स्कोर इम्प्रूव्हमेंटसाठी काय गरज आहे, फिजिक्सचे न्यूमरिकल्स का सॉल्व्ह होत नाहीत, तुमचं टाईम टेबल तुमच्या प्रिपरेशनमध्ये काय आहे, याच्यासाठी प्रत्येक मुलाला पर्सनली गाईड केलं जातं. म्हणजे तुमच्या स्कोर इम्प्रूव्हमेंटमध्ये सुद्धा गाईड केलं जातं आणि दुसरं तुमच्या प्रिपरेशनमध्ये सुद्धा गाईड केलं जातं. त्यामुळे ज्या मुलांना मेगा मॉक टेस्ट सिरीज
पर्सनल मेंटरशिपमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिले, नक्की जॉईन व्हा. एक गोष्ट नक्की सांगतो की तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होण्यासाठी ना नक्की हा प्रोग्राम हेल्पफुल होईल. टोटल आधीच म्हणजे आत्तापासून 350+ मुलं ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत. त्यामुळे ज्या मुलांना एनरोल करायचं आहे ना नक्की या लास्ट 30 डेजमध्ये एनरोल करा. तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होण्यासाठी नक्की हेल्पफुल होईल. आता येतो माझं जे पर्सनल टाइम टेबल होतं त्याबद्दल सांगतो. एक म्हणजे काय, आता मी काय करायचो, एक तर खूप पण लवकर उठायचो नाही, तर काही मुलांना सवय असते की 4 वाजता उठा, 5 वाजता उठा. इतक्या लवकर उठल्यामुळे एकतर तुमची जी एनर्जी असते ना ती खूप लवकर डिक्लाइन होते. त्यामुळे एकतर तुमचं जर वेकिंग टाईम असेल मोस्टली 6 to 7च्या दरम्यान जरी असेल ना तर तो चांगला असेल. मोस्टली मी 6 AM ला वेकअप करायचो. त्यानंतर पहिला स्लॉट असायचा माझा 1 तासाचा 6:30 AM to 7:30 AM. याच्यामध्ये मी जो डिफिकल्ट मला वाटायचा फिजिक्स चॅप्टरची थिअरी पूर्ण कव्हर करायचो. त्याच्यानंतर नेक्स्ट स्लॉट असायचा 8 AM to 10 AM. याच्यामध्ये मोस्टली जो चॅप्टरची थिअरी कव्हर केली त्याचे फक्त PYQ सॉल्व करायचे, मोस्टली फिजिक्सचे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा स्लॉट म्हणजे मी काय करायचो तर 30 मिनिट्सचे पॉवर नॅपसुद्धा मी त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचो, जेणेकरून परत मला त्या स्लॉट्समध्ये काही प्रॉब्लेम्स येऊ नयेत. त्याच्यानंतर 10:30 AM to 12:30 PM याच्यामध्ये मी मॅथमॅटिक्सचे मोस्टली PYQs प्रॅक्टिस करायचो. 2 तास दिलेले असायचे मॅथमॅटिक्ससाठी. त्यानंतर पुन्हा 12:30 PM to 2:30 PM याच्यामध्ये मी लंच प्लस आपला काय पॉवर नॅप वगैरे म्हणजे जो काही तुमची झोप वगैरे असेल दुपारची ती कंप्लीट करायची. आणि पुन्हा 2:30 PM to 5:30 PM या शेवटच्या म्हणजे या 3 तासामध्ये मी माझी मॉक टेस्ट अटेम्प्ट करायचो. कारण का शेवटच्या 30 दिवसामध्ये मी मॅक्सिमम मॉक टेस्ट दिल्या होत्या आणि या मॉक टेस्ट वगैरे व्यवस्थित अटेम्प्ट करायची. त्यानंतर पुन्हा 1 तासाचा गॅप घ्यायचा 6:30 PM to 8:30 PM याच्यामध्ये जी मॉक टेस्ट अटेम्प्ट केली ती ॲनालिसिस करायची, म्हणजे कुठे तुमच्या चुका होत आहेत, स्कोर का कमी येतोय, सगळी मॉक टेस्ट ॲनालिसिस करायची. पुढची मॉक टेस्ट देण्याआधी या सगळ्या मॉक टेस्टचे जे वीक टॉपिक्स असायचे ते परफेक्ट करायचे आणि नेक्स्ट मॉक टेस्ट मग द्यायची. त्याच्यानंतर जो नाईट स्लॉट असायचा तो असायचा 9:30 PM to 11:30 PM. याच्यामध्ये मी केमिस्ट्री करायचो. केमिस्ट्री यासाठी कारण केमिस्ट्री एकतर इझी वाटायचं आणि ते इतकं डिफिकल्ट पण नसायचं, त्यामुळे रात्री झोपण्याच्या आधी ती केमिस्ट्री केलेलं बरं असायचं. आणि त्यानंतर जे काही म्हणजे बाकीचे 11:30 to 6 वगैरे असायचे ते स्लीप वगैरे घ्यायचो. हे टाईम टेबल मी फक्त रेफरन्ससाठी म्हणून दाखवतोय. असं टाईम टेबल मी बनवलं होतं, ते तुमच्या रेफरन्ससाठी आहे. त्याचा यूज करून तुम्ही स्वतःचं टाईम टेबल स्वतः बनवा, ब्लाइंडली कुणालाही फॉलो करू नका. आय होप तुम्हाला या टाईम टेबलबद्दल समजलं असेल. एक सांगतो, जर CETमध्ये चांगला स्कोर करून तुम्हाला ड्रीम कॉलेजपर्यंत पोहोचायचं असेल तर तुमचा वेळ व्यवस्थित मॅनेज करा. वेळ उगाचच नको त्या ओव्हर थिंकिंगमध्ये क्रॅश कोर्स किंवा जे क्लासेस आहेत त्याच्यामध्ये जे चॅप्टर्स ऑलरेडी व्यवस्थित झालेत त्यांच्यामध्ये घालवू नका. वेळेला प्रायोरिटी द्या आणि व्यवस्थित अभ्यास करा. हे तुम्हाला आत्ता यासाठी सांगतोय कारण का ज्यावेळी तुम्ही CETची कॅप काउन्सिलिंग कराल 0.5% तुमची रँक 2 ते 3 हजारांनी इन्क्लाइन होत असते. त्यामुळे या गोष्टी वाढवून त्यावेळी आपल्याला आठवतात की थोडा अभ्यास केला असता तर बरं झालं असतं. हे रिग्रेट वाटू द्यायचं नसेल तर आत्तापासूनच अभ्यास करा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ असेल ना ते देखील सांगा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.